अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये, गुराख्याच्या भाषेमध्ये. अहो हे लबाड आहे. तुम्ही बांबू घातला धनगर समाजाच्या डॅश डॅश मध्ये असा तो उच्चारला ह्या जरंगेनं. जरंगे तुला मी सांगत आहे, हे अशा हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत, संविधानाच्या भाषेनं तयार आहोत, नाहीतर पुन्हा आंदोलन करू मुंबईकडे निघास पाहिजे. हुईच जरंगे, हुईच जरंगे, हुईच जरंगे. जरंगे काय दादा झालाय? जरंगे ह्यापूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेटीस धरू, तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता. शरद पवार या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय? उद्धव ठाकरे झवण्याच्या शब्दाचा अर्थ काय? चपटी पिऊन बोलणं सोपं आहे, परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतंय. जरंग्याला सांगा, माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी, डॉक्टरेट होण्यासाठी 25 वर्ष लागत असतात रे जरंग्या. आणि मी चपटी पिऊन, मी की नाही, मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा. मागासले पण लागतंय आरक्षण मिळवण्यासाठी, जातीवादी होऊन चालत नसतंय. म्हणे मी मराठा म्हणून आलो, म्हणे मी मराठा म्हणून आलो. म्हणजे तुम्ही मराठा म्हणून बोलत राहा, तुमचं ओबीसीशी काही संबंध नाही, तुमचा ब्राह्मणांशी काही संबंध नाही, तुमचा मागासवर्गीयांशी काही संबंध नाही. पाटील की देशमुखी राजेशाहीचं राज्य नाही, पाहिजे तसे निर्णय द्यायला. आणि ही पंचायत नसून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मराठा रिझर्वेशन अल्ट्रा व्हायरस आहे. म्हणून म्हणतो की शर्मेनं मान घालून आज अशोक चव्हाणांनी तमाम खुल्या गुणवंतांची माफी मागितली पाहिजे. 56 मोर्चे 52 मोर्चे चलत नसतात. आरक्षण हे मुघलाई पद्धतीनं लुटलं जाऊ शकत नाही. आज पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने डंके की चोटवर सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री असला की चुळबुळ 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 आहे काही, राजकीय चुळबुळ आहे काही, असा देखील मला प्रश्न पडतो. नसते हे जे तुझ्या डोक्यात भरले ना, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांचे विचार असतील किंवा उद्धवचे असतील, हे सब नहीं चले. जल्दी से कानून को एनफोर्स करो, इसका लाभ बंद करो और इसको इसके गांव को भेजो. म्हणे सरकार चाबरं आणि परत चाबऱ्या झवण्याचं आहे. सरकार चाबऱ्या झवण्याचं, बघा हे झवण्याचा शब्द, झवण्याचा गाड सारखे शब्द हा वापरतो. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. जरंग्याला सांगा, माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी, डॉक्टरेट होण्यासाठी 25 वर्ष लागत असतात रे जरंग्या. आणि मी चपटी पिऊन, मी की नाही, मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा. माझी आई लय कडक होती, म्हणून माझी आई संविधानानेच जगायला शिकवलं. ती अशी छडी घेऊन उभी राहायची, लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या. आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात. तुला घालून पाडून बोलायची सवय ह्याच्यासाठीच आहे. आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे. की मनोज जरंगे यांचं मुखवटा आहे, मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे, मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे. आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे. मराठा भावांची फसवाफसवी आहे, यांना माहिती आरक्षण देता येत नाही, यांना माहिती आरक्षण देता येत नाही, पण मराठा भावांची फसवाफसवी आहे. त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवाफसवी आहे. हे फसवाफसवीचा खेळ खेळत आहेत, हे फसवाफसवीचा खेळ खेळत आहेत. अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये, गुराख्याच्या भाषेमध्ये. अहो हे लबाड आहे. तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे. तुम्हाला सांगतो, मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही, हा दिशाभूल करतो. हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय. याचा इतिहास गवाह आहे. आणि जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं. हे काय शिकलेलं नाही, याला काय नोकरीची गरज नाही. हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना यांनी की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे. त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका, असं देखील मी जाहीर आवाहन करतो. चपटी पिऊन बोलणं सोपं आहे, परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतंय. जरंगे दोन मंत्र्यांना, म्हणजे राणे सारख्या, नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे. काय उत्तर आहे मला सांगा? सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणू शकतो का कोणी? याची दखल सभापती घेणार आहेत की नाही? याची दखल मान्य राज्यपाल घेणार आहेत की नाही? याची दखल आझाद मैदानाचा पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले. त्या जरंगेला आता सांगा
की गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून. हे तुम्हाला सांगतो, जरंग्याची कोणतीच मागणी, महाराष्ट्रातलं सरकार तर काय, देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंग्याच्या मागणी मान्य करू शकत नाही. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं, हा द्रोह आहे, द्रोह, हा द्रोह आहे, द्रोह, हा द्रोह आहे, द्रोह. मला राधाकृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय, अरे बाबांनो, अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट, तर वाचून घ्या. अशा प्रकारे एखाद्या गॅझेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठं आहे का? तो जरंग्या बोलतो, तुम्ही म्हणायला लागता हो रे हो, हो रे हो, हो रे हो. असं नाही रे बाबांनो, गॅझेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही. मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे, जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे. जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील, कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझेटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते? आणि गॅझेटरचा अर्थ काय? गॅझेटमध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे? नाहीतर पुन्हा आंदोलन करून मुंबईकडे निघास पाहिजे. हुईच जरंगे, हुईच जरंगे, हुईच जरंगे. जरंगे काय दादा झालाय? जरंगे ह्यापूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेटीस धरू, तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता. मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही. जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते, पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या. दलितचं राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि जरंगे, तुला मी सांगत आहे, हे अशा हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत, संविधानाच्या भाषेनं तयार आहोत. आमची जी ताकद आहे ती संविधान आहे. तुझी जी ताकद आहे, ती जी ताकद तू दाखवतोस ना, ती अत्याचाराची आहे. आमची जी ताकद आहे ना, ही संविधानाची ताकद आहे. संविधानाच्या नावाने त्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो. की देवेंद्र फडणवीस सरकारने स्पष्टपणे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. विद्यमान कायदा जो देवेंद्र फडणवीस सरकारने आणला, त्या कायद्यामध्ये शेवटचा पॅरेग्राफ पहा. मागच्या आरक्षणाला 2014च्याच ह्या आरक्षणासोबत वाचावं असं म्हटलेलं आहे. तसंच पहिल्याच 4 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये म्हणला की 2014चा कायदा नलिफाय झाला. म्हणजे कायदा करते वेळेस सुद्धा ज्या कुणी लिहिलेले असतील शब्द, त्यांच्या बाबतीत मला खरंच शंका आहे की अशा प्रकारचे कोणी लिहू शकेल का कायदा? अशी फसवणूक करण्यासाठी हे खूप मोठं म्हणजे घोड बंगाल आहे. एक मी तर एवढंच म्हणेल की आरक्षणाचं राजकारण आहे.